नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भयंकर उन्हाळा आहे की नाही. फक्त मला या उन्हाळ्यात एकच गोष्ट सुखाची वाटते आणि तुम्ही माझ्याशी सहमत असाल ना तर मला कॉमेंट्समध्ये नक्की लिहा बरं का. उन्हाळ्यातली एकच सुखकारक गोष्ट म्हणजे आंबे खाणे. प्रचंड आंबा आवडतो, त्यामुळे आंबे खाणे हे माझ्यासाठी अतिशय सुखकारक गोष्ट असते. मला मग दुसरं काहीच नको असतं. आणि बरेच वर्ष कोकणात राहिले, त्यामुळे काय झालं की ह्या आंब्याच्या म्हणजे स्वादाबरोबरच त्याचे औषधी गुणधर्मसुद्धा तेथील लोकांकडनं मला कळले. आजीबाईच्या बटव्यातल्याच या गोष्टी म्हटल्या तरी चालतील बरं का. तर हे जेव्हा आपण आंबे खातो तर जी ती कोय असते त्या कोयीमध्ये अजून एक बी असतं. आंब्याचं जे बी असतं ते त्या आतमध्ये असतं. तर जेव्हा आपण रस काढून घेतो, आणि ह्याच्यासाठी माहिती आहे का, कुठलाही आंबा चालतो तेवढेच सगळ्याच आंब्यांमध्ये तेवढे औषधी गुणधर्म आहेत. जेव्हा आपण रस करून खातो किंवा फोडी करून खातो तर जी कोय राहते ती कोय स्वच्छ धुवा, वाळत ठेवा आणि मग त्याची म्हणजे मग थोडीशी वाळल्यावर ना ती फोडायला सोपी जाते. ती फोडायची हातोडीने किंवा खलबत्त्याने फोडा आणि मग त्याच्यातनं आतनं जे निघतं, जे बी निघतं, तर त्याचे बारीक बारीक तुकडे करा. सहज होतात ते तुकडे. आणि ते एक 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळवा. छान वाळल्यावरनं याची मिक्सरमध्ये छान पूड होते बरं का. म्हणजे असं काही खूप कष्ट नाही पडत त्याला. तर हे मिक्सरमधनं बारीक पूड करून घ्या. ही जी पूड आहे ती सौंदर्यवर्धक आहेच, पण आरोग्यासाठी पण तेवढीच छान आहे, उपयुक्त आहे. कोकणातले लोक माहिती आहे का, बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या परसात अंगणात जे वाढलेलं म्हणजे जे झाडं वाढतात ह्या झाडपालांचा औषधं म्हणून उपयोग करतात. त्याचं त्यांना खूप ज्ञान असतं. तर ह्या आंब्याची ही जी कोय असते त्याचं आपण कशी हे करायची पूड, तर मी तुम्हाला सांगितलं की पहिले आधी वाळवा, फोडानंतर आणि त्यातल्या त्या ह्याचा बीचा तुम्ही बारीक तुकडे करून ते मिक्सरमधनं काढा, म्हणजे फाईन पावडर होईल आहे. आणि जेव्हा सौंदर्यवर्धक तुम्हाला जेव्हा करायचं आहे तेव्हा थोडीशी रवाळ करा, म्हणजे एकदम बारीक नका करू. त्याचा उपयोग सांगते मी, सौंदर्यवर्धकसाठीचा उपयोग तुम्हाला मी शेवटी सांगणार आहेच. तर आता आपण ह्याचे औषधी गुणधर्म बघणार आहोत. ज्यांना वारंवार जुलाब होतात, काही एवढंसं निमित्तपुरतं आणि जुलाब होतात, म्हणजे काही वेळेस वयापरत्वे किंवा एखाद्याची पचनशक्ती कमजोर असते, तर त्यांनी काय करायचं, ताज्या ताकामध्ये ताज्या जे आपण घरी ताक करतो की नाही त्या ताकामध्ये साधारण अर्धा चमचा ही पावडर टाकायची आणि प्यायचं. अगदी तुम्हाला ताबडतोब त्याचे रिझल्ट्स दिसतील आहेत. अगदी ताबडतोब. म्हणजे कोकणातल्या लोकांना मी खरंच खूप मानते, त्यामुळे खरं सांगते इतके पटापट असे काहीतरी औषधं सांगतात. तसंच ज्यांना खूप सतत ॲसिडिटी होते, अपचन होतं आणि सतत असं पोटात डब्बं वाटतं, तर त्यांनीसुद्धा काय करायचं, ही जी पावडर असते तर ती पावडर अर्धा चमचा पावडर ह्याची कोयची पावडर आणि अर्धा चमचा मध याचं चाटण करून घ्यायचं बरं का. असं जर म्हणजे असं कालवायचं छान, मधामध्ये ती पावडर कालवायची आणि चाटण घ्यायचं. त्यांनीसुद्धा तुमची जी ॲसिडिटी आहे ती त्वरित कमी होते. तसंच बऱ्याच जणांना पोटामध्ये जंत होतात, तर जंतावर सुद्धा हे लागू पडतं. ही पावडर आहे ना, ही उपयोगी आहे. तसंच सतत ज्यांची कोलेस्ट्रॉलसारखं म्हणजे हाय दाखवतं, तर त्यांनीसुद्धा या पावडरीचा उपयोग करायचा. फक्त ही पावडर थोडीशी भाजून घ्या, कच्ची घेण्यापेक्षा थोडीशी भाजून घ्या, की जेणेकरून त्याचे गुणधर्म तर तुम्हाला छान मिळतील आहे आणि कुठेही बांधणार नाही. आणि प्रत्येकाने आपल्या शरीराच्या क्षमतेप्रमाणे ह्याचं प्रमाण कमी जास्त करा बरं का. आणि शक्यतो लहान मुलांना देताना आधी थोडंसं द्या, खूप असं एकदम देऊ नका. ज्यांच्या पोटात कृमी वगैरे झालेले, जंत झाले ते. आणि शक्यतो गरोदर स्त्रीला डॉक्टरच्या सल्ल्यानेच द्या. हे सगळे घरगुती उपाय आहे. बऱ्याच जणांचा म्हणजे आयुर्वेदातही त्याचा पुरावा आहे की जे कोड असतं त्या कोडावरसुद्धा या कोळीच्या ह्याचा पावडरचा जर लेप करून लावला, पावडर असते त्याचा असं गुलाबजलमध्ये किंवा ऑलोवेरामध्ये अगदी काही नाही तर पाण्यामध्ये सुद्धा कालवून जर तुम्ही त्याचा लेप सलग लावत गेला
तर तुमचं कोड अगदी जेव्हा प्राथमिक अवस्थेत असतं तेव्हा ते जातं, असं आयुर्वेदामध्ये आहे, उल्लेख आहे. तर तुम्ही तो पण प्रयोग करून बघा. अजून आता सौंदर्यवर्धक सांगते तुम्हाला. तर मी मगाशी सांगितलं होतं की तुम्हाला की थोडंसं ना ही पावडर जेव्हा आपण रवाळ करतो तेव्हा अतिशय उत्तम हा स्क्रब म्हणून वापरता येतो. कितीतरी सौंदर्य प्रसाधनात ह्याचा वापर केलेला आहे. आपल्याला माहीत नाही पडत. जेव्हा आपण अगदी ठळक म्हणजे त्यातले जे वाचाल ना तुम्ही, तेव्हा तुमच्या अगदी बारकाईने वाचाल तेव्हा कुठेतरी तुम्हाला त्याचा उल्लेख आढळेल किंवा काही लोक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून दाखवतही नाही. तर हे जे आहे, ही जी पावडर आहे ही गुलाब पाण्यामध्ये मिक्स करा आणि छानपैकी चेहऱ्यावर तुम्हाला जो टॅन चढलेला असतो, धूळ चेहऱ्यावर, म्हणजे बरेच जण प्रवासांनी धूळ चढतो, उन्हाचं होतं, टॅनिंग चढतं, तर ह्याच्यामुळे तुमचं छानपैकी क्लिन्सिंग होतं. सगळी क्लीन अशी स्वच्छ त्वचा होते. चेहऱ्याला करू शकता, मानेला करू शकता, हातावर करू शकता आणि अगदी त्याचा हे होत नाही, म्हणजे काय म्हणतात, अपाय तर ह्याचा काहीच होत नाही, कुठलाही दुष्परिणाम होत नाही. फक्त अगदीच ज्याची खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांनी मात्र सुरुवातीला थोडंसं इथे तुम्ही कालवून इथे लावून बघा, हां, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर. नाहीतर शक्यतो असं कधी मी कोणाचं ऐकलं नाही की मला ह्याच्यामुळे पुरळ आलं, रॅश आला वगैरे. पण खात्री वाटत नसेल तर तुम्ही आपल्या इथले एक टेस्ट करा, म्हणजे आपल्या कोपरावर थोडीशी घासून बघा आणि तुम्हाला जर त्याचं काही पुरळ आलं किंवा लालसरपणा आला तर तुम्ही ते वापरू नका. अजून एक प्रभावी उपचार म्हणजे कोकणातल्या लोकांचे केस खूप छान काळे, अगदी छान काळे असतात आणि खूप मऊ सिल्किश असतात बरं का. मला नेहमी आश्चर्य वाटायचं की यांचे केस एवढे कसे सिल्किश, कारण खूप काही ते असे सौंदर्य प्रसाधन वगैरे वापरत नसतात. तर ह्याच उपायाने ही जी पावडर असते ती खोबरेल तेलामध्ये ते छानपैकी उकळतात आणि उकळून ती गाळतात आणि ते खोबरेल तेल केसांना लावतात, की जेणेकरून तुमच्या केसामध्ये अगदी खूप असा छान एक तजेलदारपणा येतो केस वाढीसाठी आणि बरेच दिवस केस पांढरे होत नाही. असा हा सौंदर्यासाठी असा सुद्धा या आंब्याच्या कोळीचा उपयोग होतो. तर मला ह्या लोकांकडनं खूप शिकायला मिळालं. कोकणात बरेच वर्ष राहिल्यामुळे की उठसूट आपण डॉक्टरकडे जाणं आणि हे उपचार करणं, तर असे सुद्धा साधे सोपे आणि आपल्या हातातले जे उपचार आहे ते नक्की तुम्ही करून बघा, नक्की करून बघा. आणि ह्याला एक पैसा पण लागत नाही. हां, थोडीफार मेहनत लागते की हो बाबा जरा आपल्याला ते फोडायला लागेल आहे, मिक्सरमधनं काढायला लागेल. तर आता तर आपल्याकडे मिक्सर वगैरे आहेत. पूर्वी तर लोकांकडे मिक्सर नव्हते, खलबत्त्यात कुटायचे. तर मिक्सर आहे, 1 मिनिटात पावडर होते. तर हे करून बघा आणि मला ह्याचे रिझल्ट्स नक्की ह्याच्या खालती मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्याच्यापासून काय वाटलं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.